15 दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अचानकपणे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत तिथल्या अस्वच्छता आणि गैरकारभाराबाबत स्वतः माहिती घेतली होती। त्याचवेळी अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देत पुन्हा पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार खासदार धानोरकर यांनी पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। 15 दिवसात केलेल्या सुधारणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। याशिवाय अपूर्ण राहिलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। या दरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या। बघितलं असेल की माग 15 दिवसाआधी साधारणतः मी या जिल्हा रुग्णालयात आली होती आणि आल्यानंतर पाहिलं की अतिशय व्यवस्था जी होती ती उत्कृष्ट दर्जाची या ठिकाणी होती। कुठेही साफसफाई आपल्याला दिसली नव्हती। पण तेव्हा जो अल्टिमेटम दिला होता की परत 8 दिवसानंतर आम्ही हॉस्पिटलला येऊ, पण 8 दिवसाच्या ठिकाणी आता जवळपास 15 दिवस या ठिकाणी झाले आणि 15 दिवसानंतर परत आम्ही या ठिकाणी आलो। माझ्या सोबत आपले CS आदरणीय चिंचोडे साहेब, आमचे या ठिकाणचे आदरणीय डॉक्टर कांबळे साहेब देखील माझ्या सोबत होते आणि पाहिलं की येऊन गेल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळे बदल आता आम्हाला या 15 दिवसात दिसत आहे। साफसफाईच्या बाबतीतही साफसफाई एजन्सीला बोलावलं होतं आणि त्याला स्पष्ट आदेश दिले होते की काम करायचं जर नसेल तर काम सोडून दे आणि दुसऱ्याकडे काम कर। पण त्याने कुठेतरी या गोष्टीचं मनावरती घेतलं आणि आता या 8-10 दिवसात बऱ्यापैकी या जिल्हा रुग्णालयात साफसफाई असेल की आपण पाहिलं CT स्कॅनचं असेल, MRI मध्ये असेल, जे कोविडचे वार्ड आता त्या वार्डमध्ये असेल, जनरल पेशंट जेवढे होते, ICUचे पेशंट, सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी सुधारणा झालेली आम्हाला दिसत आहे। आणि परत ज्या ज्या सुधारणा करायच्या होत्या, एक कॉमन लोकांसाठी जे वॉशरूमचा विषय होता त्याने मागच्या वेळेस 20 दिवस सांगितले होते। आता आयुक्त साहेबाशी देखील मी बोलली, परत 20 दिवसात या ठिकाणी कशा पद्धतीने ते येणाऱ्या पेशंटसाठी वॉशरूम आहे ते वॉशरूमची व्यवस्था चालू करता येईल, ते एक पाण्याची व्यवस्था, सगळ्यांसाठी कूलरची व्यवस्था, ते सगळं या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या सगळ्या सोयी या 15 दिवसात करण्यात आल्या आहे। आणि परत राहिलेल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या परत प्राधान्यक्रमाने कशा करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की आम्ही या ठिकाणी करू। याच्यानंतर परत आम्ही आता मेडिकल कॉलेजला देखील व्हिजिट करणार आहे आणि तिथे देखील कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभाव आहे तो पाहून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू।